नमस्कार सगळ्यांना. काय बरे आहात सगळे? आपली झोप नीट लागली की नाही? लागली? लागतं का मध्ये? कसं होईल काय, कसं होईल काय, राष्ट्रीय शिक्षण धोरण आलंय. आतापर्यंत जे केलं ते सगळं सोडून बघतच काय नाही करावं लागणार, म्हणून झोप गेली असेल असं आपलं मला वाटतं. ऐकायला येते शेवटी. कालच्या बोलण्यातले एक दोन मुद्दे राहिले ते पूर्ण करू आणि मग आजचा जो मुद्दा आहे विषय आहे त्याच्याकडे. 0 ते 6 या काळामध्ये 90% बुद्धीचा विकास होतो असं आपण ऐकलं. पण ती प्रक्रिया कशी आहे? 0 कुठून सुरू होतं? उशीर झाला ना? 0 सुरू होतं जेव्हा ते दाम्पत्य असा विचार करतो की आपल्याला आई बाबा व्हायचं. का आई बाबा व्हायचं? तोच कारण आहे. अशी परंपरा चालवायची, देवरून ऋषीरून मातृरूप पितृरूप समाजरूप त्याच्यात मुक्त व्हायचं. बरं, सृजन नवनिर्मिती आई बाबा व्हायचं. कुणाचं आई बाबा व्हायचं? कुणाचं आई बाबा व्हायचं? रामाचं व्हायचं की रावणाचं व्हायचं? कंसाचं व्हायचं की कृष्णाचं व्हायचं? अफजल खानाचं व्हायचं? बरोबर ना? अहिल्यादेवीचं व्हायचं? झाशीच्या राणीचं व्हायचं? कोणाचं व्हायचं? काहीतरी डोक्यात आला पाहिजे ना विचार. आता येतोय का? आता म्हणजे आजूबाजूला जे चाललेलं आहे तिथं असा अपवाद आहे. मी स्पष्ट सांगतो, आता मुलांचे जन्म 90% मुलांचे जन्म हे अपघाताने होत आहे. बघा, ती आई 2.5 महिन्यानंतर डॉक्टरकडे जाते आणि ती म्हणते कसं तरी होते. कसं तरी होते काय अर्थ नाही. मग ते डॉक्टर सांगतात हा मी आई होणार, अभिनंदन. डॉक्टर सांगतात मी आई होणार आहे, मला कळलं पाहिजे ना मी आई होणार आहे. डॉक्टर सांगतात तुम्ही आई होणार. गडबडीत काय अपघात. जेव्हा मी विचार करतो की मला रामासारखा मुलगा पाहिजे, मला कृष्णासारखा मुलगा पाहिजे, तर माझ्या डोळ्यासमोर रामाचं चरित्र येतं ना. कसा होता राम? रामाचा जन्म कसा झाला? अपघाताने झालाय का? नाही, नियोजन होतं. काय नियोजन होतं? काय केलं दशरथांनी? पुत्रकामेष्टी यज्ञ केला. काय मागितलं यज्ञाकडे? काय मागितलं? कसा पाहिजे? कसा पाहिजे मुलगा? मर्यादा पुरुषोत्तम पाहिजे. एक वचनी, एक पत्नी, एक वाणी. स्वतःच्या किती पत्नी होत्या? मुलाला मात्र एकच पत्नी करायची. त्यावेळी समाजाची जी स्थिती होती त्या समाजासमोर एक आदर्श ठेवायचा होता. तो मर्यादा पुरुषोत्तम. लक्षात ना? आता हे झालं रामाचं. कृष्णाचा जन्म कारागृहात झाला. जन्मल्यापासून त्याच्या मृत्यूवर काय मृत्यू टपलेला होता. प्रत्येक क्षणाक्षणाला मृत्यू. बरोबर? कृष्णाची आई कोण? देवकी. कृष्णाची आई व्हायचं जर काय करावं लागतं? सोपं असतं का? अरे 7 मनावर असं पाणी सोडावं. मग तेव्हा कृष्ण जन्माला येईल. कशासाठी? परित्राणाय साधूनां. सख्या मामाला मारलं. परित्राणाय साधूनां. रामाचं वर्णन काय? एक पत्नी.
त्यांचं काय? रामानं काय सांगितलं? एकच बाण मारलं. याने काय सांगितलं? मी बाण पण हातात धरणार, पण केलं काय? न धरी तरी मी शस्त्र म्हणाला, पण प्रत्यक्षात घेतलं. कारण काय? काहीतरी कारण होतं, असंच कारण होतं म्हणून घेतलं. ठीक आहे ना? त्याने दिलेला शब्द पाळला, याने कधीच पाळला नाही. ठीक आहे. शिवरायांचं काय? तसा झाला श्रद्धाला जन्म शिवरायांचा. आजही आपण म्हणतो हा शिवरायाच्या घरात शिवरायाच्या जन्म आले पाहिजे. माझ्या घरात फक्त नको, शेजार आहे. जिजाऊने प्रतिज्ञा केली, जिथं गाढवाचा रंग फिरला तिथं मला सोन्याचा रंग फिरवायचा आहे, आणि म्हणून हे शिवा, हे शंकरा, मला असा मुलगा हवाय, म्हणून मी तुझं व्रत करते. आणि तो प्रसाद म्हणून शिवाजी. तुम्हाला जिजाऊच्या लग्नाची गोष्ट माहितीये का? कुणाला माहितीये? नाही माहिती. समर्थ रामदास आणि शहाजी राजे चालले होते घोड्यावर, आणि एका गावामध्ये त्यांना एक मुलगी 9-10 वर्षाची मुलगी वाघाच्या बछड्यांबरोबर खेळत होती. ते समर्थाने बघितलं आणि समर्थाने सांगितलं, शहाजी राजे हे होणार. त्यामुळे जिजाऊ होणं सुद्धा सोपं नसतंय. वाघाच्या बछड्यांबरोबर खेळल्यानंतर जो बछडा जन्माला येतो तो शिवराय असतो. नियोजन होतं, अपघात नव्हता. आता ही चरित्र इथं डोक्यात जेव्हा येतात तेव्हा पहिला चरित्रात्मक पिंड मुलांचा तयार होतो. मग गर्भाधान वगैरे, मग जे काय 9 महिने तुम्ही जे कराल त्या पद्धतीने होणार. लक्षात घ्या, 0 इथून सुरू होत. ठीक आहे. अभिमन्यू हे नाव ऐकलंय? सगळ्यांनी ऐकलंय? काही मना स्थिर आहे, त्याचा आता काय समजायचं? ठीक आहे, नाही सगळ्यांनी. महाभारत कुणाचा मुलगा? आई सुभद्रा. काय पराक्रम? कितव्या वर्षी? शिकला कुठे? काय करता? अरे इथे आला असेल ना शाळेमध्ये, रांगणे बाल मंदिर, माधव सदाशिव उच्च विद्यालय, नव्हता आला शिकायला? तुम्ही तर शिकवता ना मुलांना 3ऱ्या वर्षाच्या, शिकवता ना? तो कुठे शिकला? तुम्ही काहीतरी म्हणत असाल तर ऐकलेलं दिसतंय. आईच्या गर्भात कसं शिकणार? शक्य आहे का? नाही ना? अरे शक्य आहे की नाही सांगा ना. आहे. कसा शिकला तो? पाठी होती, पेन्सिल, मग गॅजेट. आईने गॅजेट वापरले. आता जे वापरतात तुम्ही ते मुलांना देतात ती ज्ञान प्रक्रिया सुरू होते. कशी सुरू होते? बाबा सांगत होता, आई ऐकत होती. आई झोपली, बाळपण झोपली. त्यामुळे हात कसं जायचं? आईने ऐकलं नाही, बाळाने पण ऐकलं नाही. ज्ञानार्जन प्रक्रिया कुठून सुरू झाली? श्रवण कौशल्य, ज्ञानार्जन प्रक्रिया. 75% बुद्धीचा विकास गर्भात होतो ना. कसा होतो? श्रवण. लक्षात घ्या. ठीक आहे. 75% गर्भात बुद्धीचा विकास. जन्म झाला बाळाचा आणि 4थ्या-5व्या महिन्यात ते बाळ घरभर गडाबडा लोळायला. पुढे सरकतं काय, पालतं होतं काय, जे दिसेल वस्तू काय करायचं? तोंडातच घालतात, कानात नाही घालत, डोळ्यात, नाकात, तोंडातच घालतात. नक्की? हा, बरोबर. का हो? अनुभवी तुम्ही सगळ्या सांगा. हा, चव घ्यायचीच ते.
हा सांगा, अनुभवी मंडळी सांगा. आपला तो प्रांत आहे. हा काय समजतं? सेन्स डेव्हलप. हा एक मिनिट, तोंडाने कसं करणार? आमचं तोंड केवढं? 4-5 महिन्याच्या बाळाचं तोंड केवढं? बरोबर ना? हा काही नाही, साधं सोपं आहे. गर्भात असताना हे ज्ञानेंद्रिय विकसित झालं, जन्मानंतर 4-5 महिन्यांनी हे ज्ञानेंद्रिय विकसित झालं, आणि ते विकसित झालंय म्हणून त्याला काहीतरी खाद्य पाहिजे ना, काम पाहिजे ना. काम काय आहे? जी वस्तू मिळेल ती आम्ही तोंडात करणार. जाणून घ्यायचं आहे मला. आमच्या भोवतीचं जे जग आहे तेच जग आम्हाला जाणून घेण्यासाठी एक नवीन ज्ञानेंद्रिय उपलब्ध झालेलं आहे. आम्ही त्याचा वापर करणार. त्यामुळे मिळेल ती वस्तू आम्ही तोंडातच करणार. चव जगण्यासाठी नाही, जाणून घेण्यासाठी. ठीक आहे, ती वस्तू काय आहे हे जाणून घेण्यासाठी. मग आमच्या हातात चप्पल आली तरी पण आम्ही तोंडातच घालतो. आणि मग घरातली मोठी माणसं काय करतात? त्या मुलाच्या हातात कुठलीही वस्तू लागणार नाही अशी चोख व्यवस्था करतात. सगळ्या वस्तू उचलून हे बाबा, त्याच्या हाताला काही लागतात कामा नये. हाताला काही वस्तू लागली आणि त्याला जोग कळलं तर, आणि मग शाळेत जाऊन काय करणार? काय शिकणार? आता सगळं शिकला तर? चोख व्यवस्था, सगळ्या वस्तू लहान ठेवायच्या, सुरक्षित, वेलकम, नो प्रॉब्लेम. आता हेच मूल 6-8 महिन्याचं होतं आणि या 2 गुडघे 2 हात याच्या आधाराने सगळ्या घर रांगायला लागले. ठीक आहे, रांगायला लागल्यानंतरची पहिली संध्याकाळ त्या देवाच्या समोर आजीने किंवा आईने दिवा लावला. ते तिकडे होतं कोपऱ्यात. त्यांनी तिकडून नमस्कार केला का? नमस्कार नाही. ते आलं सरा 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 सरा, अरे 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 म्हणे. आता हात घातल्यावर काय होणार? दिव्यावर हात घातल्यावर चटका बसणार, ते बोंबला लागतं. मग आपण जातो, त्याला उचलून घेतो, दिव्याला हात म्हणतो, हातात कुंकर घालतो, थोड्या वेळाने सांगतो. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी ते मूल त्याच प्रसंगी त्याच वेगाने आणि तिथं पोचतो. हात मारतो. काय करतात? ते पहिलं मागं वळून बघतं, कोण आलंय. त्याला माहिती आहे ना नक्की येणार. त्याचा एवढा विश्वास आहे की तुम्ही नक्की येणार. तुमचा विश्वास नाही आहे, ते हात मारणार. आणि मग त्याच्या चेहऱ्यावर भाव असतो. ते मागे बघतं आणि त्याच्या चेहऱ्यावर भाव असतो, हाय आहे, तू हात लावू नको, आम्हाला कळलेलं आहे कालच. त्याने कुठं बघितलंय? तुम्हाला कळलंय की नाही? आम्हाला कळलंय, आमचा अनुभव आहे. आमचा अनुभव आहे. कसा घेतला अनुभव आम्ही? या पायाचा वापर केला, हाताचा, 2 कर्मेंद्रियांचा वापर केला. आम्ही वाऱ्याच्या वेगाने, पंचमहाभूतांच्या आधाराने वाऱ्याच्या वेगाने आम्ही तिथे पोचलो. आणि मग प्रत्यक्ष स्पर्श ज्ञान, या तळव्याला चटका बसला, हाय आहे, दुःख झालं, रडू आलं, स्वतः घेतला ना अनुभव. आता हा हायचा अनुभव कधी परत पुरणार आहे? आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पुरणार आहे. त्याला ध्यान म्हणायचं. 0 ते 6 90% बुद्धीचा विकास म्हणजे काय? प्रत्यक्ष ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांचा वापर करून जो अनुभव येईल तो अनुभव म्हणजे ज्ञान. ओका आणि ओका नाही. त्यामुळे आता तुमच्या लक्षात येईल, आता आपल्याकडे जे काय आहे ज्ञान, बुद्धी, कौशल्य, हे आपण कुठे मिळवलं? आलं लक्षात? काल चर्चा केली फक्त घर आणि परिसरात कसं मिळवलं. पूर्ण शरीर वापरलं आणि मिळवलं. 6 वर्षापर्यंत. सकाळी मुलाला आंघोळ घातली ना, 3 वर्षाच्या मुलाला, आता ना 3 वर्षाच्या मुलाला आंघोळ घालणारी आई
पाणी गरम आहे, कोमट आहे, थंड आहे, कोण अनुभवतो? मुलगा की आई? आई. आणि मग ती पहिला तांब्या पोराच्या डोक्यावर घालते आणि पोरगी बोंबलायला आहे ना अनुभव का? मुलांना पाण्यात खेळायला आवडतं, आंघोळ झाला आवडली पाहिजे, पण पहिल्या तांब्याबरोबर ते रडायला लागतं का? एक्झॅक्टली. अरे 30 वर्षाच्या आईची त्वचा कशी आहे ना, आणि 3 वर्षाच्या मुलाची त्वचा कशी आहे? पाणी गरम आहे, थंड आहे, कोमट आहे, गार आहे, कुणी बघितलं पाहिजे? मुलाने बघितलं पाहिजे. बघतोय कोण? आई बघते. या स्पर्श ज्ञानाचा एक अनुभव अंघोळ करताना किती सहजपणाने मुलांना देता येतो. आजची आई ते देऊ शकते का? देते का? हा, असं उठलायचं, ठेवायचं तिथे, तांब्या घालायचा, मोरी घासायची, तोंडाची मोरी. बघा तुम्ही, त्या ज्या पद्धतीने उचलून नेतात तिथं त्याला बसवतात आणि ती मोरी म्हणजे ते बाथरूम सुद्धा घासत नाही, एवढ्या जोरात त्याचे दात असतात. बघा त्यामुळे हे सगळे जे अनुभव आहे. शिकणं म्हणजे काय? आलं का लक्षात? मुलांना देवळात घेऊन जातो आपण, येतो ना, देवळात घंटा किती असतात? बरेच असतात. मुलांना वाजवायचे असतात की नाही? आपण वाजवून द्यायचे असतात का? काहीतरी तुम्ही बिघडले दिसत. अरे सगळ्या घंटा वाजवल्या आणि त्या देवाने ऐकल्या, देव जागे झाली तो गडबड होणार ना. म्हणून जेमतेम 1 घंटा वाजवला आहे की नाही? सगळ्या सोपं आहे की नाही? मग समजा सगळ्या घंटा वाजवल्या तर हे आजच्या आईला माहित आहे का? दिला का घरी अनुभव मुलांना? शाबास. त्या प्रत्येक घंटेचा आवाज वेगळा आहे. श्रवण कौशल्य काय जाऊन याची गरज आहे? आपण गेलो शाळेत? आपण का नाही गेलो शाळेत? हे सगळं आपण केलेलं आहे. लक्षात घ्या. 0 ते 6 या काळात हे सगळं केलेलं आहे. आपण आता तुम्हाला म्हटलं की सगळ्यांनी उभं राहायचं, डोळे मिटायचे, एक सदाभोवती चक्कर मारायची, बाहेर डोळे मिटून जायचं, आपली चप्पल आपल्याच पायात घालायची. किती जणांना जमेल? करा करा, मला बघायचंच आहे किती जणांना कळेल. बघा बघा मागे बघा किती जण केलं. 10 जण सुद्धा नाही पुरेसे. बाकीच्यांचं काय होईल? गडबड. अरे जी चप्पल गेली 4-6 महिने आपण नियमितपणे पायात घालतो, ती डोळे मिटून घातली काय? अंधारात घातली काय? कशी घातली काय? आपल्या पायाच्या त्वचेला जाणवलं पाहिजे ना, ही चप्पल माझी नाहीये. गडबड आहे ना, आमचीच गडबड आहे. स्पर्श ज्ञान आहे का मुलांकडे? हे विकसित केलंय का आम्ही मुलांचं? शिकणं म्हणजे काय? अनुभवजन्य ज्ञान म्हणजे का? ठीक आहे. तर त्यामुळे असं जिथं जातील तिथं हे सगळं शरीर वापरलं आणि त्यातनं काहीतरी अनुभव आला. तो डोळ्यात आला असेल. इथं आपण शाळेत शिकवतो ताना पिढीने पाहता, बरोबर ना? साधारण. अरे पण बाहेर पडल्यानंतर हिरव्या रंगाच्या एवढ्या छटा या डोळ्याने बघता येतात ना, त्याचं काय करायचं? आहे या 4 भिंतीत आहेत का एवढ्या छटा? नाही, इथं फक्त एकच छटा आहे. बाहेर पडल्यानंतर किती छटा दिसतात हिरव्या. ठीक आहे का? आजोबा देवघरात पूजा करतायत आणि आम्ही मस्त खेळणे इकडे तिकडे. त्या देवघरातले किती गंध सुगंध त्या मुलाला अनुभवायला मिळतील? सांगा ना, मिळतील की नाही? कापूर असेल, अष्टगंध असेल, धूप असेल, फुलांचे वास असतील, दररोज वेगवेगळ्या येणाऱ्या फुलांचे, चंदन उगाळलं असेल, अगरबत्ती, हे असे सगळे सुगंध किंवा गंध कुठं अनुभवायला मिळणार? त्याचं ज्ञान कुठं होणार? घरात. घर हीच शाळा. सगळ्या चवी मिळण्याचं
सगळ्यात मोठं विद्यापीठ कुठे आहे? नक्की? पण त्या स्वयंपाकघरात प्रधान प्रवेश आहे का? नाही. होय, अभ्यास कर, अभ्यास कर. समजा ते चुकून आलं, तुम्ही भाजी करता, भाजी चिरता, कुठली भाजी? कोबी चिरता. देव आलं आणि बसलं, आई काय करतेस? आई काय म्हणे? भाजी करते. कसली भाजी? कोबीची. बरोबर ना? कोबी एक शब्द त्यांच्या कानावर पडला. मग कोबीचा आकार कसा आहे? त्रिकोणी, चौकोनी आहे ना? कसा तरी कशाने बघितला? स्वतःच्या अनुभव. रंग कसा आहे? निळा आहे, जांभळा आहे. कोबीचा आहे ना कसा तरी बघितला स्वतःच्या डोळ्यांनी. मी बघितला. आई कोबी चिरते, वास येईल का? येईल ना? पुण्यात येतो ना वास. वास आला. कोबी चिरताना आवाज आला का? येतोय ना? आणि मग ती चिरलेली कोबी चिमूटभर घेतली आणि खाल्ली. नुकसान आहे ना? नाही ना? एक चौकळली कच्च्या कोबीची, बरोबर. मग आईने भाजी केली, ती भाजी पण खाल्ली. कोबीच्या किती चवी कळल्या? कुठे? पहिला दिवस. दुसरा दिवस पुन्हा आई काय करतेस? भाजी करते. कसली भाजी? भेंडीची. रंग कसा आहे? आकार कसा आहे? जो काय आहे तो बघितला डोळ्यांनी. चिरताना आवाज आला का? वास आला का? वास पण नाही भेंडीचा येत. तर काय सांगताय? पुण्यात भेंडी येते म्हणून? आणि चिंता पडली मला. भेंडीचा वास आलाच पाहिजे चिरल्यानंतर. त्या मुंबईत एक शक्य आहे, रेल्वे पटरीच्या बाजूला जी भाजी येते त्याचा वास येणार नाही, नाही. पण सामान्यतः भेंडीचा वास आला पाहिजे. ठीक आहे, नाही. आणि मग त्याने चिरलेली भेंडीला हात लावला. आई काय चिकट आहे. काल भाजी उसळली होती ना कोबीची, तिचा स्पर्श कसा होता? हात कसा आहे? वेगळा. कुठं कळलं हे? ती भेंडी कच्ची पण खाल्ली आणि भाजी पण खाल्ली, दोन चवी कळल्या. पुढे स्वयंपाक करा. मोठी शाळा आहे की ना, 6 वर्षापर्यंत. आहे का मुलांच्या नशिबात या शाळेचं भाग्य? जर या शाळेचं भाग्य आताच्या मुलांच्या नशिबात नाही, म्हणून त्यांना आपल्याकडे इथे यावं लागणार आहे. आणि 3.5 तास पाटी, पेन्सिल, पुस्तक न घेता. म्हणून म्हटलं रात्री झोप लागली का? आता पाटी, पेन्सिल, पुस्तक नसणार, मग काय करायचं? तर असं ही ज्ञानार्जन प्रक्रिया, घर ही शाळा, असं जे भारतीय चिंतन माणूस घडवण्याचं होतं. मधल्या काळात ते नाहीसं झालं. कुणी केलं नाहीसं? प्रबंध लिहिता येईल त्याच्यावर, शोध घ्यावा लागेल. मी काल ब्युटिफुल ट्री या पुस्तकाचा उल्लेख केला होता, तर ते पुस्तक आवर्जून वाचा. त्याच्यात तुम्हाला कळेल काय आहे. त्याच्यामध्ये आकडेवारी आहे, डाटा आजच्या भाषेमध्ये, की हिंदू समाजातल्या 18 पगड जातीतली मुलं किती शिकत होती. आकडेवारी आहे. एकेका इलाक्यात किती शाळा होत्या, आकडेवारी आहे. किती प्रकारच्या शाळा होत्या, आकडेवारी आहे. नुसत्या मुलीच नव्हे, हिंदू समाजातल्या 18 पगड जातीचे मुलंच नव्हे, मुली सुद्धा किती शिकत होत्या त्याची आकडेवारी. एवढंच नव्हे, आजचं केरळ, केव्हाचं मोबला, त्या मोबल्यामध्ये मुसलमान मुली सुद्धा शिकत होत्या याची आकडेवारी होती. ठीक आहे. त्यामुळे एक स्वातंत्र्यानंतर आमचा इतिहास हा कसा काय पराभवाचा आहे हे शिकवण्याचं एक तंत्र गेली 70 वर्ष देशात चाललेलं आहे. त्याचे आपण सगळे बळी आहोत. काय बळी आहोत? इंग्रजी घेण्या अगोदर मुलींना शिकण्याची व्यवस्थाच नव्हती, परवानगीच नव्हती. आणि मग आम्ही कोण? गार्गीचे लेखी नाही, मैत्रीचे लेखी नाही,
सगळं सोडून दिलंय. आम्ही सगळा इतिहास जो आमचा पराक्रमाचा इतिहास जो आहे तो आम्हाला माहितीच नाही आहे. तुमच्यापैकी काही जण हे शिकून इथे आलेले आहेत काय, भावना दुखावतात म्हणून पलायनच्या जागी आम्ही स्थलांतर शब्द शिकत आलो. आठवते कुणाला? कुणाला आठवते? हे आम्ही शिकलो किंवा शिकवलं नाही आठवत? या महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भावना दुखवतात म्हणून ते मुलांना सांगायचं नाही, म्हणून ते सांगायचं नाही. प्रसंग लक्षात नाही आला तुमच्या? इयत्ता 6वीच्या धड्यामध्ये इतिहासाचा प्रसंग काय होता? जीवाच्या भीतीने मोहम्मद पैगंबरांनी मक्केहून मदिनेला पलायन केले. आमच्या भावना दुखावल्या आणि मग तिथे शब्द आला, असं शिकवायचं नाही. कोवळ्या कोवळे असतात बिचारी, मातीचे काय ओली माती ना, आपण आकार द्यायचा, त्याचं काही नसतं. अंधश्रद्धा आहे सगळ्या, बोला आकार विकार काही नसते. ते जन्मापासून तुम्हाला बघताय का तुम्ही आकार विकार काही देत नसताय. त्यामुळे येऊ घातलेल्या काळामध्ये मुलांना भारत केंद्रित शिक्षण द्यायचं आहे. आता एक ताई मला भेटायला आली, ती पुणे महानगरातल्या अंगणवाडी शिक्षकामध्ये काम करते. मुद्दा भेटायला आली तर ती म्हणाली की आम्हाला दिल्लीतल्या एका संस्थेने आणि महानगरपालिकेच्या ह्याच्या सगळ्या अंगणवाड्यांसाठी एक पायलट प्रोजेक्ट काढलेला आहे. काय करायचं तर अंगणवाड्यांची इन्फ्रास्ट्रक्चर, इमारती वगैरे असं छानपैकी रंगरंगोटी वगैरे, साधन सामुग्री वगैरे. मी तिला विचारलं की रंगरंगोटीच्या भिंतीवर करणार आहात त्याच्यावर चित्र कुठली काढणार? तुमच्यापैकी काही शाळांच्या मध्ये चित्र कोणाची आहेत सांगू का? आज शिरल्या मुलांना आकर्षित करण्यासाठी सगळे कार्टून आहे. आमच्या मुलांनी काय व्हावं? कार्टून व्हावं. आमच्या घरातल्या भिंतीवर कुणाची चित्र पाहिजे? सलमान खानची, विवेकानंद नको, शाहरुख खान, गेला बाजार आमिर खान तरी नको का? नको. रोल मॉडेल आहेत नाही, हिरो. ते हिरो आहेत ना. लहानीला ज्यांनी तिकडे जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला ते आमचे हिरो असणार नाही. हे कोण? पोटासाठी ते सैन्यात जातात आहे ना. हे संस्कार वाचलेत ना. अग्निवीर योजनाला विरोध करून करत आहे. आमची मुलं अग्निवीर होता कामा नाही. एकचे आहेत ना. परवाचं युद्ध गेलं का कोणतरी? 31 सैनिक आपला गेला का तिथे? नाही गेला. पण अख्खं पाकिस्तान उद्ध्वस्त झालं. कुणी गेलं? ते मंगळ कुणाचं होतं? ते बटन कुठे दाबलं? त्या अग्निवीरांनीच दाबलं ना. बदललंय सगळं. त्यामुळे असं जे भारत केंद्रित ज्ञान मुलांना द्यायचं आहे त्यासाठी मुलं कशी बनली पाहिजे, मुलांचा कसा विकास करायचा आहे. एनईपी मध्ये काय सांगितलंय? मुलांचा, तुम्ही सगळेजण शब्द मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. पण मग सर्व अंग कुठली? सर्व अंग कुठली? हे दिसणारं शरीर, जे अन्न खाऊन काय तयार झालेलं शरीर, हे शरीर, ते दिसणारं शरीर अन्नमय कोश, पहिलं अंग. दिसणारं डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसणारं शरीर स्थूल, त्याचे दोन भाग करता येतात. दोन भाग म्हणजे बाहेरचं दिसणारं आणि आत आहे याची जाणीव असणार. बाह्य अंग आणि अंतरंग. बाह्य अंग म्हणजे सगळे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय दिसत आहेत आणि अंतरंग आपली सगळी यंत्रणा चालवणारी पचन व्यवस्था असेल, हृदय असेल, फुफ्फुस असतील, मूत्रपिंड असतील, अशी सगळी जी यंत्रणा आतली आहे प्रत्यक्षात दिसत नाही पण काम चालू आहे हे जाणवतं, कळतंय. असं अंतरंग. असं हे दिसणारं शरीर कसं पाहिजे किंवा त्या शरीराची वैशिष्ट्य काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. कसं पाहिजे, काय शरीरामध्ये कसं बनतं हे शरीर,
सप्तधातूंनी बनतो. सप्तधातू म्हणजे काय? अस्थि म्हणजे हाड आहे, त्याला बांधून ठेवणारे स्नायू म्हणजे मज्जा आहे, त्या सगळ्यांना आणखी घट्ट करणार काय आहे? मांस आहे. रस, रक्त, चरबी आणि शुक्रधातू हे 7 धातू, ज्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर तेज दिसतं तो शुक्रधातू. वीर्य, ज्याने ओज म्हणतो, 7वा धातू. झाले का 7 धातू? लिहिले का? पहिलं काय? अस्थि, मज्जा, मांस, मेद, रस म्हणजे पाणी, 70% शरीरामध्ये पाणी आहे, रक्त आणि शुक्र, वीर्य, असे 7 धातू हे शरीर त्याने बनलेलं आहे. तुला सांगू, अस्थि, मज्जा, मांस, मेद म्हणजे चरबी, रस म्हणजे पाणी, रक्त आणि वीर्य शुक्र धातू, अशा 7 धातूने हे शरीर बनलेलं आहे. 7 धातू कुठून येतात? तर जे अन्न खाल्लं जातं, मुलं जे अन्न खातील त्या अन्नातून या 7 धातूंचं पोषण होईल. आणि मग पोषण होऊन ज्या टाकाऊ वस्तू आहेत, लघवी असेल, घाम असेल, मळ म्हणजे विष्ठा असेल, जे शरीराला आवश्यक नाही किंवा ती प्रक्रिया पूर्ण करून शरीर निसर्गतः बाहेर टाकतो, विसर्जन करतो, असे हे पदार्थ बाहेर गेल्यानंतर जे अन्न खाल्लं जातं त्याने हे धातू त्यांचं पोषण केलं जातं, धातू पुष्ट होतात आणि क्रमशः शरीराचा विकास होतो. या 7 धातूंचा विकास होतो, ज्या शरीरामध्ये कफ, पित्त आणि वात असे त्रिदोष आहे. याच्यातला एक जरी बिघडला तरी माणूस आजारी पडतो. आणि म्हणून हे 3ही दोष जे आहेत ते समान असले पाहिजे असं सांगितलेलं आहे. समान असले पाहिजे. यामुळे समोरच्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे ते लक्षात येतं. वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती, ठीक आहे. याचबरोबर हे मूल कुठल्या गुणाचं आहे? गुणाचं म्हणजे रजोगुणी आहे, तमोगुणी आहे की सात्विक गुणी आहे, सत्वगुणी आहे, हे पण त्याच्यातनच ठरतो. या शरीराची ही वैशिष्ट्य आहे, ठीक आहे. त्यामुळे असं जर शरीर पोचलं गेलं तर आपण अन्न या विषयावर संध्याकाळी बोलणार, स्वतंत्रपणे बोलणार, क्रमाने त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख येईलच. तर मुलांचं शरीर कसं पाहिजे? आता मुलांचं शरीर कसं आहे? तुमचा अनुभव काय आहे? मी सांगू का? 2 प्रसंग. स्थूल लोक आणखी नवीन समस्या, वेगळी समस्या खरं आहे ते. नाजूक म्हणजे किती नाजूक. आता मे महिना संपून जून महिना सुरू झाला, ऊनही पडतंय आणि ढग येत आहे. पोरग उन्हात गेलं, चक्कर आली, पडलं, मग थोड्या वेळ त्याला सावध केलं, पाणी पिणी मारलं, पाणी प्यायला दिलं, निघाला होतं ना पुढे कुठेतरी, तर निघालं. आणि पुढे ढगाची सावली आहे, त्या ढगाच्या सावलीत गेलं, लगेच शिंका सुरू झाल्या, हा, सर्दी, पडस, काय. अजून एक प्रसंग सांग. शाळेत होणारे 2 कार्यक्रम, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, ध्वजवंदनाला किती वेळ लागतो? त्या वेळात मुलंच का? फक्त मुलंच? ध्वजारोहणाच्या वेळी किती विकेट धडाधडा कोसळतात. मी एनसीसीची ज्युनियर आणि सिनियर अशी सगळी एनसीसी केली, तेव्हा मी प्रत्यक्ष अनुभवलेलं. त्या ध्वजवंदनाच्या वेळी सगळी शाळा, अख्खी शाळा उभी आहे आणि धडा धडा धडा, इकडं कोसळते, तिकडं कोसळते, तिकडं कोसळते. अरे किती कोसळते, किती मिनिटं उभं राहायचं असतं सावधान स्थितीमध्ये. 7 मिनिटं जिंकले म्हणजे ध्वजारोहण झालं, जनगणमन झालं की साई सुट्ट म्हणेपर्यंत त्यांच्या गेल्या विकेट पडल्या.
काय मुलांची क्षमता आहे, शारीरिक स्थिती काय आहे, मिळवतात किती गुण 99.99. त्या कोविड काळात म्हणे परीक्षा 100 गुणांची झाली, मिळाले किती माहिती आहे 106%. परीक्षा 100 मिळाले 106. शारीरिक स्थिती काय आहे, ढगाच्या सवलतीची शिंका सर्दी पडस झाल्या. ही मुलांची आता शारीरिक स्थिती आहे. काल मी वर्णन केलंच. मुलांना या पायांचा वापर कशासाठी करायचा आहे माहिती आहे का, काय माहिती, या हाताचा वापर मुलांनी कशासाठी करायचा आहे, शरीराचा भाग आहे ना, कर्मेंद्रिय आहे ना, कशासाठी करायचा सांगा बरं, तुम्ही सांगा. मुलांनी या हाताचा वापर कशासाठी केला पाहिजे, मी सांगू का, जेवणासाठी. जेवण आलं पाहिजे आणि 100 गुणाचा पेपर लिहिता आला बस, समजा काय का तुझं काय काम आहे, भारतात हे 2 गटाचा वापर करायचा असा ना, अगदीच गेला बाजू नाही तर मग असं करायचं, बाकी आहे का काय नाही. शरीर कसं पाहिजे 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. अन्नमय कोश नीट आहे, विकसित झालाय म्हणजे काय, त्याचं शरीर सुबद्ध सुदृढ अशी त्याची वाढ झाली का. आता कोणी काही म्हणाल्या काय गाडी झाली. 10 वर्षापूर्वी मी मुंबईच्या एका शाळेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर थांबलो होतो. होता शाळा भरणं सुरू होतं, मुलं आत चालली होती. मी बघत होतो काय किती मुलांमागे एक झाडं मुलं आहे. 10 वर्षापूर्वी ते 1 मुलं होतं. त्याचा रेशिओ 10 मुलांमध्ये मुंबईत 1 झाडं. वर्ष 1.5 वर्षापूर्वी दापोली कोकणात पालक सभा चालू होती, मोठा हॉल, मुलं बाहेर क्रीडा स्पर्धा झाली आहे, क्रीडा स्पर्धा, आणि मुलं सामान ठेवलेलं घ्यायला आत शिरली. किती मुलं, 8 मुलं आत शिरली. मी सगळ्या पालकांना म्हटलं घुम जावा, सगळ्यांनी मागे बघितलं. 8 मुलांपैकी 5 मुलं जाडी होती. 5 सुदृढ आहेत. कधी कुठला धातू वाढलाय, चरबी मेद धातू वाढलेला आहे फक्त. आता सामान्य वाक्य आहे पडला आणि मोडला. मुलांची स्थिती काय, पडला आणि मोडला. मराठीत त्याला फ्रॅक्चर म्हणतात. पडला आणि मोडला ही स्थिती आहे मुलांची.